तुम्ही तुमच्या मुलांना कार्यकर्ता होऊ देण्यापेक्षा कार्यक्षम बनू दिलं असतं ना, तर आज ही तुमच्यावर वेळ आली नसती. काय होईनी दावा घेऊन कुठे निघालात? दवाखान्यात चालली. का हो, काय झालं? अहो, परवाच्या इलेक्शन मध्ये जी मारामारी झाली की नाही, त्यात माझ्या धाकट्या पोराला लय मारलं आणि त्याला ऍडमिट केले आणि त्याला डबा घेऊन चालले. मला एक सांगा वहिनी, तुमची मुलं ज्या नेत्यासाठी भांडण करतात, ते नेत्याने तुमच्या मुलांसाठी काय केलंय? हा, त्यांनी मात्र साखर कारखाने काढले, बँका काढल्या, पतसंस्था काढल्या, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, डीएड कॉलेज, बीएड कॉलेज, एवढं सगळं त्यांनी विश्व उभा केलं. म्हणजे त्यांच्या पुढच्या कित्येक पिढ्यांची व्यवस्था करून ठेवली. मग तुमच्या मुलांसाठी त्यांनी काय केलं सांगा? का तुमच्या मुलांनी फक्त कार्यकर्ता म्हणूनच काम करायचं का? अहो, त्यांची मुलं परदेशात केम्ब्रिज, ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये शिक्षण घेतात आणि इथं आल्यावर ते नेतेच होतात आणि तुमची मुलं कार्यकर्ताच राहतात. आता काय करायचं सांगा? जे नशिबाला आलंय ते भोगलंच पाहिजे. आता त्याला सोडून तर देता येते का वाऱ्यावर? चुकलात वहिनी. तुम्ही तुमच्या मुलांना कार्यकर्ता होऊ देण्यापेक्षा कार्यक्षम बनू दिलं असतं ना, तर आज ही तुमच्यावर वेळ आली नसती.